शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आपलाच डॉक्टर राकेश बगमारे, माती सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, केनबॉयसिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत केळीची पंढरी संबोधल्या जाणाऱ्या जळगाव या ठिकाणी. आज आपण बामणोद या ठिकाणी आहोत. आपल्यासोबत प्रगतशील कास्तकार बंधू आहेत आणि साधारण 3 वर्षापासून केनबॉयसिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे त्यांचे प्रोडक्ट या ठिकाणी ते वापर करीत आहेत. तर त्यांच्याकडूनच आपण माहिती घेऊयात की त्यांना कोणत्या प्रकारचे वेगवेगळे रिझल्ट या ठिकाणी आलेले आहेत. तर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर. माझं नाव निर्मल गोपाळ जावडे, राहणार बामणोद, जिल्हा जळगाव, तालुका यावल. तर आपण इथे बेसल डोस मध्ये जे CM33 जे वापरलं, साधारण आपण 1003 बॅग वापरलेले आहेत. हो, त्याच्यानंतर जे करप्यासाठी सुडो आणि मिलॅस्टिन वापरलेलं वापरलेला आहे. त्यानंतर स्ट्रेससाठी म्हणजे आता थंडी जी आहे, थंडीमध्ये आपण जे ताबा वापरलाय, बरोबर. तर याचे रिझल्ट तुम्हाला कोणत्या प्रकारचे आले? आमच्या शेतकरी बंधवांना निश्चितच- सुरुवातीला तर मी बेसोल्डस मध्ये कॅनव्हास ते CM33 जे नावाचे जे खत येतं ते वापरलेलं आहे. दर हजारे मी 3 बॅगा वापरल्या आहेत. त्या दर बेसोल्डस आडे असे मी त्याला 4 बेसोल्डस दिलेले आहे. आणि समजा जेव्हा वेन जेव्हा होते तेव्हा मी त्याला ताबा नावाचं जे प्रॉडक्ट आहे त्यांचं ते दिलेलं आहे. ताबा म्हणजे कसं आहे, आता जेव्हा ताबा दिलं मी, त्यामुळे माझे घड जे होते ते पूर्ण खाली येत नव्हते. त्यामुळे जेव्हा मी ते प्रॉडक्ट वापरलं तेव्हा माझे घड जे आहे ते एकदम खालपर्यंत एकदम व्यवस्थित आले आणि मला लेन पण चांगली मिळली आणि अंतरी पण चांगली भेटली. बरोबर आहे. म्हणजे 2 फण्यामधला जो अंतर आहे ते एकदम योग्य भेटलं. एकदम योग्य भेटलेला आहे. CM33 दिल्यानंतर तुमचे अनुभव काय आहे? म्हणजे अनुभव म्हणजे जमीन जे पहिल्या मध्ये जमीन भुसभुशीत झाली बरोबर. आणि जमीन म्हणजे मटेरियलचं अपटेक चांगलं झालं आणि जमीन मटेरियल जे आहे ते एकदम पूर्णपणे कुजलेलं आहे. पूर्ण कुजलेला आहे. म्हणजे आता प्लॉटमध्ये कुठेच आपल्याला बेसोल्ड टाकलेलं आहे असं दिसणार नाही. दिसणार नाही. म्हणजे जे बेसल डोसचं जे विघटन व्हायला पाहिजे ते चांगल्या चांगल्या पद्धतीने प्रकारे झालं आहे. बरोबर. आणि जे करप्यावरती आपण जे सुडोमिलास्टिन वापरलंय, हो, तर किती दिवस साधारण करपा थांबलेला दिसला तुम्हाला? तरी पण 15 ते 20 दिवस 15 ते 20 दिवस करपा थांबलेला दिसला. मित्रांनो, लक्षात असू द्या, विषमुक्त शेती जर आपल्याला करायची असेल तर निश्चितच केनबॉयसिसचे प्रोडक्ट आपल्याला आपल्या शेतामध्ये वापरणे आवश्यक आहे. शेतकरी बंधूंनो, याचा अवश्य लाभ घ्या. नमस्कार.